श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नमः. ओम नमो सच्चिदानंद घना पूर्णब्रह्म सनातना नामरूप स्पर्शू शकेना तुझ्या स्वरूपासी अगान्य रूपाधिका जगाचे जनका वंदू तुझ मुळे का अवेद भावे असून सकलाधार स्वयंज्योती तू परात्पर शिष्य करुणेचा गहीवर प्रगट असे रूप गुरु रूपे धर्मगुप्तासह शंकर भटांनी प्रभूचे भक्षण पैंजन घेऊनी यात्रा पुढे चालवणी अनुभवले प्रभू कौतुक पैजण ठेवलेले जरी प्रतिध्वनी भरला हृदयांतरी योगी असा अनाहत चक्रांतरी प्रणवध्वनी बहु कष्टाने सहज तो वाटे नसा नसातून मधुर राग ताल युक्त जान पसरे तेथून ते स्पंदन अन्य चक्रांकडे मंजुळ नाद वाटचाळीत थांबता ते तो थांबत पहिला आश्रम शेतात निकट खेडे गावही वस्ती गावा बाहेर वैष्णवांची त्या निकट या आश्रमाची स्थिती ते पाहताची थांबे पैंजन ध्वनी दिव्यानुभव येणार खास वाटे तो पाहिले पुरुषास तेजस्वी जो 60 वर्षास मागे योगिनी माता युवा अत्यंत आदराने त्यांनी नेले आश्रमा लागुनी सांगती स्वकथा ते मुनी जलपानादी झाल्यावरी वेदांत शर्मा मम नाव पिठापूर मम मूळ गाव मातंगी मातेचा येत ठाव दश महाविद्येतील जी बंगारया मी ही बंगारम्मा उत्तम कोलीन मी क्षात्र जन्मा ओळखही जप तप कामा आवडीनी करू देवीचे ऐकता हे शंकर भटांनी रोमांचे ती अंगातून दाम्पत्य कैसे या लागुनी धर्मसम्मत होय हे देऊनी फल मोल कंद भोजनी जाणून आशंका मम मनी बंगारया सांगे कहाणी पुराणांतरीची महामुनी वशिष्ठांशी अरुंधतीने लग्नाशी प्रार्थिता वसिष्ठ मुनीने अट घातली मी काही करता तिने करू नये विरोध मान्य केले ते तिने 7 वेळा तिला दग्ध होणे परी तिचे काही न म्हणणे निष्ठा अशी अभंग नाव यास्तव अरुंधती मुनी ही धर्मपत्नी स्वीकारिती पुराणांतरी ही कथा ती मर्म जाणणे जरुरीचे पिठापुरात 3 वेळा मम विवाह जरी झाला संग कुणाचाही न लाभला तेने असे मी दुःखी किती खडतर कर्माचे लागे फल भोगण्याचे काहूर मनी विचारांचे जाणून वदती श्रीपाद प्रभू आजोबा मी तुमच्यासाठी पहिले आज तरणी ताठी विवाह न करता तुम्हासाठी स्वीकारा धर्मपत्नी तेने लाभ प्रसादाचा लाभेल उत्तम जन्माचा स्मित हास्य हातायांचा मानला मी आदेश तत्पूर्वी पिठापुरात वेदपाठकांची परिषद जी असता बापणारे अध्यक्ष होत सभा भरे वेदशास्त्र्यांची धर्मकन्येच्या शंकेचा निर्णय शास्त्रानुसारीचा करावा हा सभेचा उद्देश असे मुख्य दूरदेशीच्या पंडितांना पाठविले आमंत्रण बोलावणे व्यवस्थापना कार्य भारमजकडे श्रीपाद लौकिक अध्ययन न दिसे वेद पठन कुणाकडेही संथा जाण घेतली असे परीक्षार्थ काही जरी विचारले कोणीतरी अचूक उत्तर सत्वरी सांगती ते सहजेची शास्त्रार्थ आणि गुणार्थाचा उकल सहज तयांचा जाणून मी निमंत्रणाचा घेतलासे निर्णय परी ईर्षालू सज्जनाचा डाव वेगळा तयाचा जाती बहिष्कृत करण्याचा अप्पलार्जू बापणाऱ्यांना अशी घोषणा करून कळविती ते श्रीशंकर 84 जाण अनुमती मिळता पिठापुरातून ठरले हाकलने परिषदेच्या अध्यक्षपदाची वाटे मज लालूची तेने मी ही सभेची अनुमोदिली आज्ञा कुल मतभेद न पाहती सर्वांकडे पाहता जाते समान सर्वांसवर्ती पिठापुरात ते दवा बंगारम्मा नावाचे दाम्पत्य पिठापुरे साचे भाविक भक्त ते श्रीपादांचे इच्छा भेटण्या बोलण्याची जाणवणी दंपतीची भावना श्रीपाद प्रगटविटी कामना पाहून दिव्य भक्त वत्सलपणा म्हणे बंगारम्मा तयांना नियोजनानुसार वेद पंडितांनीची भरली परिषद भरे पिठापुरी साची आचार मंडन मिश्रवादाची झाली चर्चा सुरू दिसता हार मंडन मिश्रांची पुढे येई भाऱ्या तयाची म्हणे मी अर्धांगिनी तयांची मी अजून न हरले प्रश्न करी कामशास्त्रानुभवाचा बालसन्यासाशी अप्रस्तुत साचा वाटे तेथे आदिशंकराचा खुंटला उपाय
परी आदी शंकराचार्य युक्तीने मृत राजा तपरा काय सिद्धीने घेती अनुभव साक्षीने डाग न संन्यस्त शरीरा राजा शरीरी आत्मसिद्धाचा जाणून हुकुम राणीचा मृतवत सिद्ध शरीर दहनाचा तातडीने ते दवा परी आचार्य स्वशरीरासी परदता राजा मृत वादासी जिंकिती समर्पक उत्तरेसी लाविती त्या सनातन धर्मात चालता ऐसा चर्चेला श्रीपाद विचारती परिषदेला जाई सोडून एका शरीराला आत्मा अन्य शरीरात सांगता तुम्ही ऐसे मी तुम्हा विचारितसे सोडून एका शरीरासे किती जाणे भोगणे जाऊन 4-5 शरीरात काय कर्म फल भोग घडत न सोडता प्रथम देहात सांगा शास्त्री पंडित हो प्रश्न जटिल फार प्रमाण न दिसे तयार म्हणे परिषद यावर गोंधळून ते दवा देती श्रीपाद प्रभू उत्तर घडले पूर्वी हे भुवर जरी न आठवे तुम्हा सत्वर सांगतो ऐका शापामुळे देवेंद्रासी येणे पंचपांडव तनुशी शचीस घेणे नारी रूपाशी द्रौपदी नामे शचिद्रांनी जन्मभूमीवर घेतला तरी ते स्वर्गावर द्रौपदीस 5 पांडव नर प्रतिरूपे होता ती शय्यासुख अर्जुनास मंत्र्यापरी चर्चार धर्मराजास माते परी भोजनी भीमास नकुलास लक्ष्मी स्वरूपिणी सहनशीलती भूमाते परी वागे सर्वांशी परोपरी कर्तव्यनिष्ठेने आचरी तेने ती पतिव्रता वेगळा असे देवता धर्म तसाच आगळा मनुष्य धर्म तेवीच जंतू धर्म जाना सारे वेगळे म्हणाले मी हे पुराणांतरी घडेल काय सद्य अवसरी रोखून दृष्टी मजवरी बोलती श्रीपाद प्रभू जहाले विवाह तव तीन स्त्रिया पावल्या मरण तिघींना वेगळ तीन अस्ति का आत्मे किंवा आत्मा एकची पुरुषास 3 विवाहांसी आणि स्त्रियांना ऐसा अनाचारसी संमत असे काय आत्मा म्हणजे तरी काय दाम्पत्य धर्म कोणास होय आत्म्यासी जान निरामय नित्य निर्गुण शुद्ध सत्य निरनिराळ्या जातीचा आविर्भाव असे युगाचा धर्म पशुपक्षी कृमी कीटकांचा जन्म होय मानव रूपे स्वभावानुसार नाती निरनिराळी होती जगती अवांतर कुले निर्माण होती धर्मविरुद्धच्या नात्याने उदय कलियुगी यांचा युगांती नाश धर्मविरुद्धांचा ध्वंस होता असुरांचा जन्म पुन्हा नसे तया अतिवेगाने असुर वाढती परी पाळावे धर्मरीती कुल धर्म वर्णाश्रम पद्धती पाळता कल्याण सर्वांचे अवघा एक दिगंबर राखावी सद्भावना थोर सदाचाराचा आधार कलियुगी तरण्यासी तुरळक आविर्भाव दिव्यात्माचा होता जरी पुरुष रूपात तयाचा स्त्री रूपात होई त्या शक्तीचा आविर्भाव साधारणपणे म्हणती तया दिव्य दंपती असती सृष्टीच्या आद्यंती ऋषी दंपती देव दंपती उदाहरणे यांची परब्रह्म आणि पराशक्ती यासी नित्य सायुज्य स्थिती न पोहोचे कल्पनेती गती अद्वैत स्वरूपात वेदांत शर्मा नामे ब्रह्मणात बंगारया नामे चांभार कुलात तव श्री शक्ती 3 जन्मात जन्मे बंगरम्मा नामे एकाच काळात हे सारे ती गाय तव पत्नी जानरे पत्नी गायीचे चैतन्य सारे एकवटे बंगारम्मात उमग अंत एकची ठाई ही चैतन्य लीलेची नवलाई सृष्टी रहस्य अति गहन होई आकलन्या सप्त ऋषीवरा बंगारयासाठी बंगारम्माचे तन नेमिले ते धर्माचे विरुद्ध नसे करी संसाराचे आचरण तिच्या सवे तिच्या न कळत तिने जन्म गायीचा घेणे 3 पत्नी रूपे तिने घेतली जरी शरीरे 3 चैतन्य गेले तेथ विभागून वाटे त्यास अलग आपण आत्मभान नसल्याने कलोवर्ण संकर म्हणण्यात कुल साकर नसे तेथ कुल साकरणीच जन्म होत अधोगती जानाती वर्ण सांकर्य गुणाने नूतन जाती उद्भवणे विशेष शक्ती प्रगटणे शक्य असे तेथ सद्गुण संपत्तीने त्या देवत्व असदगुण विकारे असुरत्व वाढविण्या मानव महत्व वावा देव मानव उद्देश ब्राह्मण परिषदेचा ठाऊक असे मज साचा पिता माता महांचा बहिष्कृतीचा डाव असे तयांचा
मी या वेदांत शर्माला कुल बहिष्कृत केला. बंगार या नावाला व्यवहार राजपासून परिषद झाली चकित. ज्योतमज माझी सामावत सर्वांसमक्ष तेथ घडत अद्भुत ही घटना. श्रीपाद सांगती सर्वांना ज्योती जी विलीन होताना पाहिली ती बंगरयांना आत्मज्योती असे की. शंकराचार्य करतील काय वेदमज स्वतः सिद्ध होय. धरितो अनेक रूपांची सोय एकेची वेळी सर्वत्र. शारदांबा चंद्रमौळीश्वर रूपांत प्रगटेन यापुढे साक्षात. अन्य मार्ग न उरता तेथ अंगीकारितील देवमज. दुःखप्रद ते तुम्हासी क्षत्रिय वैश्य परिषद तुम्हासी न देता त्यांच्या संमतीशी अवस्था काय तुमची. भांडाल मज सवे जरी सर्वनाश कुळ ते खरोखरी. वर्णाश्रम धर्माची थोरी सांगतो मी सर्वांना. अष्टादश वर्णाच्या लोकांनी नांदावे संतोषे सुखाने. नियम धरावे धर्माचे पाळूनी साधवी धर्मसंस्थापना. न करता असे आपत्ती कोसळतील मज नित्य शांती. तुम्हा कष्टप्रद स्थिती होईल ऐसे वागता. परिणाम प्रकृतीचे दोन प्रकारे आणि सुधारती तत्परे. संतगतीने ही वावरे समय चुका टाळण्यासी. दुराग्रहाने कोणी जरी बोलवेल विनाश तरी. स्थापेल धर्म त्यावरी निश्चय मी ते दवा. प्रभू झाले मौन मी निघालो तेथून. तेथ न उरता जाण आधार मज काही. बंगरम्मा सवे गावे फिरत पोचलो आम्ही येथ. करून मातंगी प्रतिष्ठित कंठ तो जीवन हे. मार्गी जाताना या आश्रमी आले श्रीपाद वल्लभ स्वामी. आशीर्वाद देऊनी नामी म्हणालो ते दवा. म्हणाले ते दवा. शरीरांतरे ऋणानुबंधाने पुन्हा तुझसी ग्रस्त होणे. बंगरम्मासी असे जन्मने शुद्ध जातीत ते दवा. तेव्हाही दाम्पत्य धर्म तुमचा लाभते ते संत नाचा. त्यास भाग्य सेवेचा योग कुरुगड्डीस. सुखी भव भाविका. येणाऱ्या दोन यात्रिका देई चर्म पादुका. घेऊन पैंजन त्या जवळीचे. श्रीपाद प्रभू स्वच्छंदाने गेले निघून तीर्थाटने. आमचे मातंगी पूजने चालले भक्तिभावाने. कोणी म्हणते राजमातंगी कोणी म्हणती कर्ण मातंगी. दाम्पत्य सौख्यदात्री मातंगी भक्तांशी सर्वदा. अर्चिता तिजसी भक्तीने श्रीपाद प्रभू तिच्या रूपाने प्रगटले. आम्ही आश्चर्याने घेतले दर्शन. दूध बंगरम्माच्या हातीचे स्वीकारले तयांनी साचे. तेची समयी गोमातेचे दर्शन घडे सर्वांना. चर्म पादुका जिच्या कातड्याचा दारी ती दिसे बंगरयाच्या. अनाकलनीय लीला प्रभूंच्या सांगाव्या किती. म्हणती मूर्ती ही स्थापित जाईल औदुंबर तळी खोलात. होईल या संस्थानात कामना पूर्ती भाविकांची. बंगरम्मा तव पुती ते असे अनुकूल तुझ प्रती. पुढील जन्मी सुख प्राप्ती लाभेल यांच्या संगे. तुझ्यासाठी बिंदी सोन्याची शुभप्रद मंगलसूत्रांची केली तयारी मी साची हिरण्य लोकात. पुढील जन्मी विवाह तुमचा लावीन मी स्वस्ते साच्या. देऊन आशीर्वाद तुमचा प्रभू जागीच अंतर्धान. कथा ही आमची तुम्हास ऐकविले श्रीपाद लिलेस. सिद्ध मंगल स्तोत्र पठनास करावे आदराने. अनुग्रह महापुरुषांचा लाभेल तुम्हासी सदाचा. सिद्ध योगी संत साच्या अवयव श्रीपादांचे. अगणित नामे रूपे अगणित चाले तयांचे. कार्य निश्चित सृष्टी रहस्य त्या हातात. करा स्मरण तयांचे. वाणी लावावी संकीर्तनी. मन लावावे ध्यानी. चित्त सर्वदा चिंतनी. सर्व काळ श्रीपादांचे. रक्षिती ते निज माते परी. वात्सल्य तयांचे खरोखरी. सहस्रावधी माते परी. प्रेम स्वभक्तांसी. या अध्यायाचे करिता पठन. मिळे दाम्पत्य सुख जाण. होता अनन्य शरण. कृतार्थ हो जीवन. इति श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ शंकर भट समस्त. श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरु माऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 113 अध्याय 44.